भारतानं पाकिस्तानवर 15 शहरात ड्रोन हल्ले केले। पाकिस्ताननं काल जम्मूमध्ये केलेल्या हल्ल्यात एक जवान आणि 15 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला होता। आज भारताने सकाळपासून पाकिस्तानात अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले केले। काय सांगा? ऑपरेशन सिंदूरचा पहिला टप्पा यशस्वी केल्यानंतर आपण स्पष्टपणे सांगितलं होतं की नॉन एस्केलेटरी म्हणजे आम्हाला युद्ध वाढवायचं नाही, पण पाकिस्ताननं कालच्या रात्री भारताच्या हद्दीमध्ये जो हल्ला केला आणि त्यामध्ये निष्पाप नागरिकांचा बळी गेला, 15 सिव्हिलियन आणि एका जवानाचा त्यामध्ये मृत्यू झाला आणि म्हणून रेसिप्रोकल अटॅक म्हणून या 16 जे मृत्यू झालेत त्याच्याशी संबंधित, त्याचबरोबर पाकिस्ताननं भारताच्या वेस्टर्न कमांड आणि नदन कमांडमधल्या वेगवेगळ्या मिलिटरी टार्गेट्सला अटॅक करण्याचा प्रयत्न केल्यामुळे भारतानं सुद्धा जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच अनुषंगानं पाकिस्तानमधल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये ड्रोन हल्ले करून आपण पाकिस्तानला पूर्णतः जेरीस आणलं। एवढंच नाही तर पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टम सुद्धा मुख्यतः लाहोरच्या सेक्टरमधली एअर डिफेन्स सिस्टम नाकाम करण्यामध्ये भारताला यश मिळालं आणि याच्या माध्यमातून पाकिस्तानच्या तयारीचा फोलपणा सगळ्या जगासमोर आपण समोर आणलेला आहे। सर, पाकिस्तानात जे बॉम्बस्फोट झाले त्याच्यात 50 ड्रोन हल्ले झाले। पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम जी आहे ती पूर्णपणे फेल झाली। पाकिस्तान लष्करही या दृष्टीने फेल झालं। पाकिस्तान आपल्या तयारीच्या वल्गना करत होता आणि भारताच्या लष्कर जे आहे आमच्यासमोर टिकणार नाही अशी वेगवेगळ्या प्रकारची विधानं करत होता, पण ऑपरेशन सिंदूरच्या फेज 1 नंतर 12 ते 24 तासामध्येच पाकिस्तान किती तकलादू आहे हे यावरून स्पष्टपणे दिसून येतं। पाकिस्तानची महत्त्वाची लाहोरच्या आसपासची एअर डिफेन्स सिस्टम, ज्यामध्ये रडार असतात, ज्यामध्ये मिसाईल डिफेन्स सिस्टम असते, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर पासून वाचण्यासाठी संरक्षण व्यवस्था असते, त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यामध्ये भारताच्या इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर युनिटला यश मिळालेलं आहे। म्हणजेच पाकिस्तानची HQ-9 ड्रोन पासून वाचवण्याची जी क्षमता होती ती किती तकलादू आहे हे यावरून स्पष्टपणे होतं। चायनावर आधारित HQ-9 ड्रोन सिस्टम भारत जर काही तासामध्ये उद्ध्वस्त करू शकत असेल तर चायना हा पाकिस्तानच्या मदतीला जरी आला तरी पाकिस्तान आपल्यासमोर टिकू शकणार नाही, हेच यावरून आपल्याला स्पष्टपणे दिसतं। एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त झाल्यामुळे आता भारतामधून वेगवेगळ्या प्रकारचे हवाई मार्गाने येणारे मिसाईल्स असो, वेगवेगळ्या प्रकारचे फायटर जेट्स असो किंवा ड्रोन्स असो, याच्या माध्यमातून आपण पाकिस्तानमध्ये प्रिसिजन टार्गेटिंग करण्याचा एक प्रकारचा मार्ग आता मोकळा होणार आहे। सर, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानी सैन्यावर पुन्हा हल्ला केला, ज्यात आयडी बॉम्ब लावून 12 पाकिस्तानी सैनिकांना ठार केले। बलुचिस्तान पाकिस्तानवर कसा भारी पडतो? आज घडीला पाकिस्तानची स्थिती अत्यंत नाजूक आहे। पाकिस्तान त्याच्या पूर्वेच्या सीमेवर भारताशी लढाई करतोय, तर दुसऱ्या बाजूला मुळातच पाकिस्तानची अर्थव्यवस्था, पाकिस्तानची राजकीय व्यवस्था आणि पाकिस्तानच्या एकूणच अंतर्गत परिस्थिती जी आहे अत्यंत हलाखीची आहे। त्या ठिकाणी गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। मागच्या कित्येक महिन्यांपासून पाकिस्तानचा 44% भाग असणारा बलुचिस्तान हा अशांत आहे आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं कधी जफर एक्सप्रेसला हायजॅक करण्याचा प्रकार असो किंवा पाकिस्तानच्या लष्कराच्या कॉन्व्हॉयलाच उडून देण्याचा प्रकार असो, याच्या माध्यमातून पाकिस्तानच्या लष्कराला जेरीस आणलेलं आहे। आणि ज्यावेळेस पाकिस्तानचं लष्कर आता भारताशी युद्धाच्या बाता करतंय, त्याच वेळेस पाकिस्तानच्या अंतर्गत बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं जबरदस्त अशा प्रकारचे ब्लास्ट केलेत, ज्याच्यामध्ये पाकिस्तानच्या लष्कराचं मोठं नुकसान झालं आणि 12हून सुद्धा जास्त जवान पाकिस्तानच्या लष्कराचे मारले गेलेत। यावरून स्पष्ट होतं की पाकिस्तानचं लष्कर TTP किंवा BLA सारख्या या दहशतवादी संघटनांचाच मुकाबला करू शकत नाही, तर भारतासारख्या सामरिक शक्ती महान असणाऱ्या देशापुढे पाकिस्तान खरोखरच टिकू शकेल का? दुसऱ्या बाजूला एक प्रकारे अंतर्गत गृहकलहच एवढा जर असेल तर पाकिस्तानचं लष्कर हे त्यांच्या पूर्वेवर असणाऱ्या भारताच्या सामरिक सामर्थ्याचा मुकाबला करू शकेल का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। सर, रक्ताच्या एक थेंबाचा बदला पाकिस्तान घेणार अशी दरपोक्ती पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफनं केली आहे। आपल्याला वाटतं का एअर स्ट्राईकनं जबर हादरा दिल्यानंतरही पाकिस्तान काही करू शकतं? याआधी अनेकदा पोकळ धमक्या पाकिस्तानने दिल्या। पाकिस्तानच्या विशेष अधिवेशनामध्ये शहबाज शरीफ यांनी दरपोक्ती केली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही भारताचे 5 फायटर जेट त्या ठिकाणी पाडले आणि आम्ही पाकिस्तान जो आहे तो भारताचा जशास तसा मुकाबला करण्यासाठी तयार आहे। त्यांची ही वल्गना काही तासातच जी आहे हवेत विरली, कारण भारतानं ज्या प्रकारे पाकिस्तानची लाहोरच्या आसपासची एअर डिफेन्स सिस्टम तीच उद्ध्वस्त केली, ज्या प्रकारचे ड्रोन हल्ले केले, त्यामुळे पाकिस्तान पूर्णतः जेरीस आलेला आहे। पण मुळात लाहोर सेक्टरच्या आसपासचीच एअर डिफेन्स सिस्टम आपण नाकाम केलेली आहे। पाकिस्तानची दुसऱ्या भागातली एअर डिफेन्स सिस्टम आत्ता सुद्धा आहे, पण पाकिस्ताननं चीनकडून घेतलेली HQ-9
एअर डिफेन्स सिस्टम किती तकलादू आहे हे या माध्यमातून आपल्या समोर आलेलं आहे. चीनच्या भरोशावर पाकिस्तान युद्ध लढू शकत नाही हे सुद्धा या माध्यमातून आपल्या समोर आलेलं आहे. आणि या अनुषंगानं भविष्यामध्ये पाकिस्तान विरुद्ध भारत जोरदार ड्रोन हल्ले करू शकतो. फायटर जेटच्या माध्यमातून सुद्धा पाकिस्तानला आपण येणाऱ्या काळामध्ये जेरीस आणू शकतो. हे सगळ्या या गोष्टीवरून आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. असे जरी हल्ले झालेले असले तरी मुळातच पाकिस्तानचं लष्कर हे भारताविरुद्ध लढाईसाठी जे आहे प्रयत्न करणारच आहे. त्यांच्याकडे शेवटचं जे कार्ड आहे ते म्हणजे अण्वस्त्र युद्धाचं कार्ड, ते सुद्धा वापरण्याची प्रकार किंवा ते सुद्धा वापरण्याचा एक प्रकारे प्रयत्न पाकिस्तान करू शकतं. पण त्याच्या आधीच इंटरनॅशनल प्रेशरच्या माध्यमातून आणि एवढंच नाही तर एक प्रकारे भारताच्या सक्षमतेच्या आधारावर पाकिस्तान अण्वस्त्र युद्धापर्यंत पोहोचणारच नाही याची काळजी घेण्यासाठी भारत पण सक्षम आहे आणि आंतरराष्ट्रीय दबाव सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावू शकणार आहे. भारतानं जो एअर स्ट्राईक केला विशेषतः बहावलपूर, मरकज सुभान अल्लावर, त्यामुळे पाकिस्तान हादरला आहे आणि ज्यात मसूद अझहरच्या 10 कुटुंबियांचा खात्मा झाला आणि त्यानंतर त्यांना दफन करताना पाकिस्तानी आर्मी तिथे हजर राहिली आणि सॅल्यूट केला. यामुळे पुन्हा एकदा दहशतवादी आणि पाक आर्मीचा चेहरा उघड झाला. बहावलपूरमधल्या जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयालाच उडवून टाकल्यामुळे ॲक्टिव्ह टेररिस्ट मोठ्या प्रमाणावर मारले गेले आणि जैश ए मोहम्मद त्याचबरोबर लष्कर ए तैयबा आणि HM म्हणजेच हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांचे ट्रेनिंग कॅम्प पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. मौलाना मसूद अझहर याच्या 10 पेक्षा सुद्धा जास्त नातेवाईकांचा यात खात्मा झाला, ज्यामध्ये त्याचा भाऊ जो ऑपरेशनल कमांडर होता तो असगर हा सुद्धा यामध्ये ठार मारला गेला. एकूणच या सगळ्या गोष्टीला जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर दणका पाक पुरस्कृत दहशतवादाला भारतानं दिला. पण हे मृत्युमुखी पडलेले ज्यावेळेस त्यांचा दफनविधी त्या ठिकाणी होत होता त्या ठिकाणी पाकिस्तानचे लष्करी अधिकारी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या दहशतवादी संघटनांचे टॉप कमांडर सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. या दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या झेंड्यामध्ये गुंडाळलेलं होतं. एवढंच नाही तर त्यांना शहीदाचा दर्जा द्यावा अशा प्रकारची सुद्धा मागणी त्या ठिकाणी करण्यात येत होती. यावरून स्पष्टपणे दिसतं की पाकिस्तानचं लष्कर भारताविरुद्ध लढू शकत नाही आणि म्हणूनच ब्लीडिंग इंडिया थ्रू 1000 कट्स प्रॉक्सी वॉरफेअरच्या माध्यमातून दहशतवादाला त्यांनी पुढं केलं आणि हे दहशतवादीच जर भारताच्या हल्ल्यानं मारले गेले असतील तर एक प्रकारे पाकिस्तानसाठी ते खऱ्या अर्थाने ते त्यांचे सैनिकच होते. आणि या अनुषंगानं या दहशतवाद्यांना एक प्रकारे शहीदाची मागणी करणं किंवा या दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या झेंड्यामध्ये लपेटून त्यांचा अंत्यविधी करणं हे आपण समजू शकतो. पण याच्या माध्यमातून पाकिस्तानचा खरा चेहरा हा जगासमोर आलेला आहे आणि पाकिस्तान हा खऱ्या अर्थानं कशा प्रकारे टेरर हेवन आहे हे संपूर्ण जगासमोर आलेलं आहे. आणि या अनुषंगानं आता अमेरिका असेल, युरोपियन राष्ट्र असेल आणि एकूणच जगानं पाकिस्तानला दहशतवादाच्या अनुषंगानं जबरदस्त दबाव निर्माण करून त्याला वाळीत टाकण्याची खऱ्या अर्थानं गरज निर्माण झालेली आहे. तर ऑपरेशन सिंधूर सुरूच राहणार असं किरेन रिजिजू म्हटले. तसेच सर्वपक्षीय बैठकीत सरकारने सांगितले की ऑपरेशन सिंधूरमध्ये सुमारे 100 दहशतवादी मारले गेले. पाक पुरस्कृत दहशतवादी जिथे जिथे असतील त्यांना आम्ही शोधून काढू, आम्ही त्यांना आयडेंटिफाय करू, ट्रॅक करू आणि जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असतील तर त्यांना आम्ही संपवू अशा प्रकारची घोषणा केल्यानंतर फेज 1 ऑपरेशन सिंधूर याच्या माध्यमातून फक्त 9 जे वेगवेगळ्या प्रकारचे पाकिस्तान व्याप्त पाक ऑक्युपाईड काश्मीर त्याचबरोबर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये असणारे दहशतवाद्यांचे जे तळ आहेत त्याला आपण उद्ध्वस्त केलं. पण इंटेलिजन्स इनपुटच्या अनुसार एकूण 21 ठिकाणी अशा प्रकारचे जे आहेत दहशतवाद्यांचे तळ आहेत. याचा अर्थ 9 पेक्षा सुद्धा जास्त दहशतवादी तळ असल्यानंतर भविष्यामध्ये त्याचाही त्या ठिकाणी एक प्रकारे आपण नेम घेऊ शकतो. एवढंच नाही, या दहशतवाद्यांचे आका पाकिस्तानमध्ये लपून बसलेले आहेत, त्यांना सपोर्ट ISIचा पाकिस्तानच्या लष्कराचा आहे, त्याचाही आपल्याला बंदोबस्त त्या ठिकाणी करावा लागणार आहे. या अनुषंगानं येणाऱ्या काळामध्ये या प्रोजेक्ट सिंदूरचा, ऑपरेशन सिंदूरचा फेज 1, फेज 2, फेज 3 या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असणार आहेत. आणि याच्या सोबतीलाच ज्या प्रकारे पाकिस्तान या सगळ्या सिच्युएशनमध्ये रिटॅलिएट करेल त्याला सुद्धा जसाच तसं उत्तर देण्यासाठी भारत तयार राहणार आहे. म्हणूनच फक्त फेज 1च्या माध्यमातून आपण पाकिस्तानमध्ये असणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे दहशतवादी तळ आहेत त्याला उद्ध्वस्त केलेलं आहे. पण मुळातच पाक पुरस्कृत दहशतवाद जर संपवायचा असेल तर त्याला सपोर्ट करणारे आका, त्याला सपोर्ट करणारं पाकिस्तानचं लष्कर, ISI आणि त्यांचे फायनान्सर यांचा सुद्धा बंदोबस्त करावा लागणार आहे. आणि त्याच अनुषंगानं या ऑपरेशन सिंदूरचा पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 बाकी असणार आहे. आणि म्हणूनच पहिल्या या फेज 1 नंतर येतो बस झाकी आहे, आणखीन बरंच काही पाहणं बाकी आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही.